खरं तर निष्ठावंत हा जो पद आहे, हे पद मागून मिळत नाही. ही निष्ठा तुमच्या आयुष्यामध्ये अंतिम टप्प्यानंतर कळते की निष्ठावंत कोण होता. माणूस कसा जगतो त्यापेक्षा मृत्यूनंतर त्याचे कसे नाव निघेल त्या पद्धतीत जगणं गरजेचं आहे. खरं पाहायला गेलं तर आता माझ्या विभागामध्ये मी निवडून आल्यानंतर मी ठरवलं होतं वॉटर मीटर गटरच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी चांगलं करायचं. कारण प्रत्येक नगरसेवकाचं एकच काम आहे, वॉटर मीटर गटर. मी टॉवर पर्यंत गेलो, सेक्टर 1, सेक्टर 17, सेक्टर 2चा काही भाग. आता माझे 3,500-4 हजार मतदान आहे. 3.5 म्हणजे एकूण असलेल्या 36-36 हजारामध्ये 3.5-4 हजार मतदानामध्ये मला खात्री आहे की 2200 मतदान माझं कुठेच गेलेलं नाही. त्याच्यामुळं दुश्मन पण विचार करतात ना का कोणाच्या नादाला लागायचं. त्याच्यामुळं मला असं काही जाणवलंच नाही. कारण मला माहिती आहे माझा देव एक, माझा बाप एक, माझा नेता एक. आज मला एक सांगा की काही पैशांनी मत विकत घेणे किंवा देणे हे चुकीचं आहे. मला अभिमान आहे, मी कुठच्याही माझ्या 3 निवडणुका निवडून आलो. मी कोणत्याही मतदाराला एकही रुपया न देता मी निवडून आलेलो आहे. नमस्कार, मी अदिती. नवी मुंबई आवाजच्या निवडणुकीचा महासंग्राम या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, आज मी आली आहे वाशीमध्ये आणि वाशीच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी सदस्य भरत लखाते साहेबांना आपण आज भेटणार आहोत. बरं सर, नमस्कार आणि कसे आहात? आता तुम्ही आलात, आता निवडणुकीचे वेध आहेत, चांगलाच आहे. बरं सर, 95 पासून सुरू झालेला हा सगळा प्रवास, आता 2025 मध्ये आहोत. बरीच वर्ष निवडणुकीचा अभ्यास आहे आणि बरीच कामं केलेली असतील. ती सुरुवात कशी होती आणि आतापर्यंतचा प्रवास मला थोडक्यात सांगाल का? मी पूर्वीपासून म्हणजे नाईक साहेबांच्या विचारांच्या पाठीमागे पावलावर पाऊल ठेवून मी चाललो. त्या आस्थागायत नाईक साहेबांनी नेहमी शिकवलं होतं की समाजासाठी, जे समाजाच्या हितासाठी असलेली कामं तुम्ही करत राहा, यश तुमच्या पाठीशी येईल. आणि त्या पद्धतीमध्ये मी लहानपणापासून आदरणीय दादांच्या पाठी आहे आणि दादांनी ज्या दिशा दाखवल्या त्या दिशेवरतीच चालण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी यशस्वी झालो. 95 साली महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आणि त्या कालखंडामध्ये कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार मी इच्छुक म्हणून राहिलो होतो. परंतु मला नाईक साहेबांनी सांगितलं की बरं, तू शांत राहा, तुझं वय आता कमी आहे, तुझ्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या व्यक्तीला आपण तिकीट देऊ, त्यांना निवडून आणण्याचं काम तू करायचं. आणि त्यावेळेस दादांनी सांगितलेला शब्द हा माझा अखेरचा शब्द असायचा. त्यावेळेस दादांनी दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि पहिला उमेदवार निवडून आणण्याचं काम केलं. त्याच टायमाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा शुभारंभ झाला आणि मला परिवहन उपक्रम असं मला कळालंही नाही. परंतु मी झोपलेलो असताना मला एक फोन आला आदरणीय दादांच्याकडून की NBSA ला मीटिंग आहे, NMSA ला, तर तू यायचंय. आणि मला त्यावेळेस कळालं की परिवहन समितीवर सदस्य म्हणून मला नियुक्ती करणार आहेत. आणि मला ते नवीन होते, मी ट्रान्सपोर्टमध्ये होतो, माझा टेम्पो होता, मी टेम्पो चालवायचो त्या काळात. आणि कदाचित मी टेम्पो चालक असल्यामुळे कदाचित दादांनी मला हेरलं असेल आणि मला परिवहनवरती त्या ठिकाणी बसवलं असेल. आणि त्याच दरम्यान 96-97च्या दरम्यान मला नाईक साहेबांनी सभापती देखील केलं. म्हणजे मला असं कळालंच नाही मी असं कधी होऊ शकतो का. कारण मुळात मी भाजी विक्रेत्याचा मुलगा आणि मी अशा स्तरावर जाईल, एक महानगरपालिकेची गाडी, हे मी कधी असं डोक्यामध्ये धरलं नव्हतं. परंतु नाईक साहेबांच्या आशीर्वादामुळे मला ते सगळ्या गोष्टी घडल्या. बघता बघता 2000 साली महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या
आणि त्यावेळेस देखील सगळ्यात पहिली उमेदवारी मला नाईक साहेबांनी दिली की भरत तू ह्या विभागाचा तू उमेदवार. त्यावेळेस वार्ड क्रमांक 40 होता. आणि मी पण विचार केला, अरे मी निवडणुकीला उभं राहणार, माझ्याकडे तर काहीच नाहीये, पण उभं तर राहायचंय, दादांनी सांगितलंय. मी उभं राहिलो. खरंच त्या काळामध्ये मला माझ्या विभागातील माझ्या नागरिकांनी, मतदारांनी अशा पद्धतीत मला प्रेम दिलं, भूतो न भविष्यतो मी चांगल्या मतांनी विजयी होण्याचं काम माझ्या मतदारांच्या माध्यमातून झालं. त्याच नंतर दादांनी मला 2004 साली आरोग्य समितीच्या सभापती पदावरती मला बसवलं. तत्पूर्वी विधी समितीचा मी उपसभापती देखील राहिलोय. एवढं करत असताना पुढे परत आली 2005. नशिबाने त्यावेळेस देखील ओपन वाढ झाला. ओपन वाढ झाल्यानंतर दादांनी मला सांगितलं, परत तुला परत उभं राहायचंय. मी परत उभं राहिलो. आणि त्या दरम्यान मला 2000 ते 2005च्या दरम्यान आज जे सगळे रिडेव्हलपमेंट बोलतात, मी त्या टायमाला दादांना म्हटलं की बाबा दादा, आमची घरं छोटी आहेत आणि गळतायत, असं आहे तसं आहे, नादुरुस्त झाली. तर दादा बोलले, मला काय करायचं? मी बोललो, दादा बिल्डिंग तोडून आपण बनवून टाकायला, मला फक्त आशीर्वाद द्या. दादाने बोलले, तुझी काय इच्छा, तुला काय करायचं ते कर, तुझ्या पाठी मी आहे. आणि दादांच्या त्या आशीर्वादावरती त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटची सगळ्यात पहिली नव्या मुंबईची सुरुवात आदरणीय नाईक साहेबांच्या आशीर्वादाने मी चालू केली. आणि त्याला यश देखील आलं. आपल्याला माहिती आहे की नव्या मुंबईमध्ये कोणी काही बोललं तरी सुद्धा श्री गणेश टावर हा नव्या मुंबईचा सगळ्यात पहिला रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे. खरं सर, ही सगळी घोडदौड तुम्ही मला सांगितली 95 पासून, किंवा तुम्ही जसं म्हणालात की लहानपणापासूनच तुम्ही दादांच्या सोबत आहात, पण आता दिवसेंदिवस राजकारण बदलतंय. कधी वाटलं नाही की या पक्षातून त्या पक्षात जावं, किंवा अपॉर्च्युनिटी तर तुमच्याकडे नक्कीच आल्या असतील, दुसऱ्या पक्षांनी तुम्हाला अप्रोच पण केलं असेल, पण कधी असं वाटलं नाही का? आणि निष्ठावंत कार्यकारी म्हणून का तुम्हाला दादांसोबतच राहायचं होतं? खर तर निष्ठावंत हा जो पद आहे, हे पद मागून मिळत नाही. ही निष्ठा तुमच्या आयुष्यामध्ये अंतिम टप्प्यानंतर कळते की निष्ठावंत कोण होता. माणूस कसा जगतो त्यापेक्षा मृत्यूनंतर त्याचे कसे नाव निघेल त्या पद्धतीत जगणं गरजेचं आहे. नक्कीच तुम्ही बोलल्याप्रमाणे मला बऱ्याचशा ऑफर्स आल्या माझ्याकडे. म्हणजे मी एवढं सगळं दादांच्या आशीर्वादाने पद भोगल्यानंतर देखील माझी आर्थिक उन्नती तेवढी नाहीये. आणि त्या पिरियडमध्ये मला खरंच गरज आहे, परंतु माझ्याकडे काहीच नाही, असे पण दिवस येऊन गेले. आणि त्या काळात मला बऱ्याचशा लोकांनी मला ऑफर केली की तू आमच्या पक्षात ये, किंवा तू असं कर, किंवा तू तसं कर. परंतु पैशापेक्षा मला माणूस महत्वाचा वाटला. आज आपण गणेश नाही, जिथे चांगलं असतं तिथे लोक वाईट विचारांची लोक असतात, ते वाईटच समजतात. आज दादा काय काय आहे त्यांचा जर ग्रंथ लिहायचा तर मी लिहीन. कारण त्यांनी अशा लोकांना घडवलंय. आज कोणी किती काही बोललं तरी ह्या नव्या मुंबईचं राजकारणाचं महाविद्यालय हे बोनकोड्यातच होतं. म्हणजे आता दादा बालाजीमध्ये राहतात, परंतु बोनकोडे हे त्यांचं गाव आहे. हे राजकारणाचं महाविद्यालय हे बोनकोडेच होतं. आणि ज्याचे प्रोफेसर आदरणीय गणेशजी नाईक साहेब आहेत. आज तुम्ही प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक नेत्यांचा तुम्ही अभ्यास करा, त्यांचा पूर्वज इतिहास काढा, तर ते कुठे होते? ते गणेश नाईकांचे कार्यकर्ते होते. काही लोकांनी गणेश नाईकांच्या शपथा घेतल्यात, त्यांनी वडील समजलं. काही लोकांनी गॉडफादर बोलले, काही लोक काय बोलले, दादांना फार मोठमोठ्या उपमा दिल्या. परंतु ज्यावेळेस वेळ आली, ज्यावेळेस आदरणीय दादांच्यावरती, शेवटी माणूस चांगले वाईट दिवस येतात, पण ज्यावेळेस वाईट दिवस आल्यानंतर पळून जाणे, आपल्या नेत्याला सोडणे, हे मला नाही जमलं.
भविष्यात कधीच जमणार नाही. आज जे मी आहे ते आदरणीय गणेशजी नाईक साहेबांबरोबर, मला आज मी ते सगळ्यात मोठं समाधानी आहे. बरं सर, जसं तुम्ही म्हणालात की वाशीमध्ये डेव्हलपमेंट वगैरे सुरू आहे. बरं, वाशीमध्ये बरीचशी लोक वसाहतीसाठी इकडे येतातच. आत्ताच्या सध्याच्या काय समस्या आहेत आणि त्या तुम्हाला फुलफिल करायच्या आहेत किंवा या प्रभागासाठी कोणती कोणती कामं करायची आहेत? खरं पाहायला गेलं तर आता माझ्या विभागामध्ये मी निवडून आल्यानंतर मी ठरवलं होतं वॉटर मीटर गटरच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी चांगलं करायचं. कारण प्रत्येक नगरसेवकाचं एकच काम आहे, वॉटर मीटर गटर. मी टॉवर पर्यंत गेलो. माझ्या विभागामध्ये फार उद्यानाची दुर्दशा होती. सिडकोकालीन उद्यान होतं. जर इथल्या जुन्या रहिवाशांना आपण विचारलं तर ते सांगतील की ते उद्यान कसं होतं आणि आता कसं झालंय. ते माझं फार मोठं स्वप्न होतं, ते उद्यान चांगलं करायचं. ते उद्यान आजही आपण जाऊन पाहता. ज्येष्ठ नागरिकांसाठी माझी इच्छा होती की त्यांना, कारण माझ्या इथला जो प्रभाग होता तो अल्प उत्पन्न घटकांसाठी होता आणि त्या अल्प उत्पन्न गटामध्ये छोटी छोटी घरं होती आणि त्यामुळे प्रायव्हसी हा विषय नव्हताच. मग त्यांच्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी माझी इच्छा झाली की मला ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र मला कोणत्याही परिस्थितीत तिथे करायचं आणि ते मी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र या ठिकाणी केलंय. दुसरी गोष्ट, आरोग्याची समस्या. आमच्याकडे डॉक्टर आहेत, परंतु आमच्याकडे असलेल्या लोकांकडे, बहुतांशी लोकांकडे तेवढा पैसा नाहीये. मग त्यांच्यासाठी महानगरपालिकेचं प्राथमिक आरोग्य केंद्र, पूर्वी सिडकोचं ऑफिस होतं, MSCBचं ऑफिस होतं, ते बरेच दिवस धूळ खात पडलं होतं. ते महानगरपालिकेकडे सिडकोकडून हस्तांतरण करून त्या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र करण्याचं माझं जे स्वप्न होतं ते मी पूर्ण केलं. माझं अजून एक स्वप्न होतं की तरुणांसाठी एक व्यायामशाळा पाहिजे होती. ती व्यायामशाळा करण्याचा जो माझं मनातलं स्वप्न होतं ते एक राहिले, ते मी पूर्ण करणार कोणत्याही परिस्थितीत. ते तरुणांसाठी आणि तरुणींसाठी असं ती जागा सुद्धा माझ्याकडे आहे, माझ्या विभागामध्ये आहे आणि त्याचा आपण चांगला वापर करू. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता गणेश टॉवर झालं, तसंच सेक्टर 1 मधील बरेचशा इमारती त्या सुद्धा नादुरुस्त अवस्थेत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कमर्शियल हा विषय नसेल. माझ्या नागरिकांना मोफत मोठी आणि सुसज्ज अशी घरं देण्याचं माझं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करणार. मी कुठच्या बिल्डरांना विकायचं काम करणार नाही. मी माझ्या लोकांसाठी काम करणार. आज या ठिकाणी लोकांनी आपल्याला संधी दिली, त्याचा चांगला लोकहिताची कामं करण्याचं मी काम करणार आहे. आजच म्हणजे मी कोरोना काळापासून, म्हणजे आज जवळपास 5-6 वर्षापासून महानगरपालिकेचे कोणीच नाहीये. प्रशासन काम करतंय. या ठिकाणी आमच्या तरुण मुलांना खेळण्यासाठी मैदानाची गरज होती. मैदान होतं, परंतु त्याची दुरावस्था. आज आमच्या नव्या मुंबईमध्ये सेक्टर 1A इथे नेताजी सुभाषचंद्र बोस हे मैदान आहे. आदरणीय दादांना मी फक्त सांगितलं की दादा, माझ्या मैदानामध्ये एखादा चांगला स्टेज असावा, स्टेडियम टाईप तिथे असावं. कारण नव्या मुंबईच्या बाहेर नव्या मुंबईतले बरेचसे तरुण इथे क्रिकेट, व्हॉलीबॉल्स वगैरे विविध खेळ खेळण्यासाठी येतात आणि त्यांचा बॉल आमच्या ज्येष्ठ नागरिक जे बाहेर मॉर्निंग वॉक साठी येतात त्यांना लागण्याची शक्यता आहे. जर स्टेडियम सारखं संरक्षण भिंत वगैरे बांधली तर ते बॉल बाहेर जाणार नाही. आणि सदर माझ्या दादांनी मी दिलेली सूचनेचं ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना त्याच्या सूचना दिल्या की भरत नखात्यांनी जी मागणी केलेली आहे त्या मैदानाचं एक सुंदर स्टेज आणि सगळ्या गोष्टी तर त्या पूर्ण करण्यात याव्या. आणि त्या पद्धतीमध्ये संबंधित प्रशासनाच्या सर्वच अधिकाऱ्यांनी सहकार्य करून माझ्या मागणीचं ते मंजुरी देखील दिली आणि मला वाटतं 25-1 लाखाचं काम निघालं आणि आजच त्याचा मुहूर्त केलाय आणि ते काम चालू होईल. आता या 2 महिन्यामध्ये तिथे चांगल्यापैकी एक चांगल्या दर्जाचा येणाऱ्या भविष्यात तिथे स्टेडियम करण्याचा माझा मनोदय आहे. आता हा वाढ फार मोठा झालाय, पूर्वीचा वाढ आणि हा वाढ. आता सेक्टर 1, सेक्टर 1, सेक्टर 17, सेक्टर 2चा काही भाग. आता माझे 3,500-4,000 मतदान आहे.
3.5 म्हणजे एकूण असलेल्या 36,000-36,500 3,500-4,000 मतदानामध्ये मला खात्री आहे की 2200 मतदान माझं कुठेच गेलेलं नाही. होणाऱ्या मतदानातलं 2200 मतदानात. यावेळी सेक्टर 17 नंतर वाशी गाव आहे. वाशी गावापासून तिथून सानपाड्याचा मोराज आणि त्या तिकडचा काही परिसर आहे. आणि नक्कीच प्रयत्न करून मला नक्कीच वाटतं की मला यश मिळेल. आता आमचे 4चा पॅनल आहे. नाईक साहेब सांगतील, आदेश देतील, त्या पद्धतीत पुढचा प्रवास नक्कीच यशस्वी करण्याचा प्रयत्न माझा राहील. तर सर, तुम्ही स्वप्न बघत राहिलात आणि स्वप्नांना बळ गणेश नाईक साहेबांना दिलं असं म्हणायला काय हरकत नाही. बरं, या सगळ्या प्रवासात अनेक जणांनी रोकटोक केली असेल. तुम्ही जी काही स्वप्न पूर्ण केली किंवा जी काही लोकांसाठी कामं केली, अनेकांनी टोकलं असेल तुम्हाला ती कामं होऊ नयेत, ही प्रयत्न नक्कीच केले असतील. पण त्या सगळ्यातून मार्ग काढत कसे तुम्ही पुढे आलात? मी डोक्यामध्ये एकच विचार केला. प्रथमतः माझ्या पाठीमागे असलेलं माझं जे नेतृत्व आहे ते किती खंबीर आहे. ज्या वेळेस मला बऱ्याचशा लोकांनी अडचणी केल्या तर माझ्याकडे एकच औषध होतं. एक औषध म्हणजे माझा गणेश नाईक. मी फक्त दादांना सांगायचो, दादा ते औषध ते असं होतं की रामबाण उपाय. मला चांगल्या लोकांनी मला काटश देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही माहिती आहे की याला फाडला तरी गणेश नाईक आहे. त्याच्यामुळं दुश्मन पण विचार करतात ना का कोणाच्या नादाला लागायचं. त्याच्यामुळे मला असं काही जाणवलंच नाही. कारण मला माहिती आहे माझा देव एक, माझा बाप एक, माझा नेता एक, आणि त्या पद्धती चालल्यामुळे मला कुणाची भीती नाही वाटली अशी. खरं सर, जगावर एक मोठं संकट आलेलं म्हणजे कोरोना. त्या कोरोनामध्ये कसा तुमचा प्रवास बदलला किंवा किती लोकांसाठी अजून जोखमीचं काम तुम्ही केलं? कोरोना काळामध्ये डे 1 पासून आम्ही काम केलं. कोरोना काळामध्ये म्हणजे असं होतं की असं ताट वाढलंय परंतु खाता येत नव्हतं. त्या कोरोना काळामध्ये भाजी मार्केट आपलं एपीएमसी होलसेल मार्केट इथे बाजूला आहे, परंतु आपल्याला भाजी त्यावेळेस 200 रुपये किलो, 500 रुपये किलो, एक तर लोकांकडे पैसे नाही. मग मी विचार केला, अरे आपण काहीतरी करूया. माझे सगळे जोडीदार, माझे व्यापारी लोक होते. आता आम्ही विचार केला, चला पहिला कांदा बटाट्याचा प्रयोग करू. कांदे बटाटे आम्ही भाव टू भाव या हिशोबात आम्ही सेल करायला लागलो. त्याच्यानंतर बोला, अरे भाजी तर लई महाग आहे, या मार्केटमध्ये तर जाऊन देत नाही, गेले तर बाहेर येऊ देत नाही. आम्ही इथून टेम्पो करून बाकायदा परवाना घेऊन, महानगरपालिकेच्या गाडीचा परवाना घेऊन, टेम्पो घेऊन पुण्याला जाऊन त्या शेतकऱ्यांच्या शेतातून भाजी आम्ही इथे आणायचो. पहाटे रात्री 12-1 वाजता जायचं, पहाटे 3-1 वाजता भाजी घेऊन यायची, ती शॉर्टिंग करायची, ती इथे लावायची. ज्या वेळेस 200 रुपये किलो भाजी विकली जायची, त्यावेळेस आम्ही 20 रुपये किलोनी या ठिकाणी भाजी देण्याचं काम केलं. आणि कधी असं जाणवलं नाही की बाबा स्पर्श झाला की ते करोना होतो वगैरे, असं नाही. मला करोना झालाच नाही. माझे सहकारी बाबूलाल सेन होते, त्यांनी पण ती सेवा केली, पण त्यांना पण काही झालं नाही. आमचे घरचे बोलायचे, बाद झालं, किती लोक सेवा करायची, आम्ही मरू. म्हणजे माझी मुलगी माझ्याकडे आली होती, तिची लहान मुलगी होती, ती तर घाबरायची. ती माझ्या जवळ माझ्या नातीला येऊनच देत नव्हती, किंबहुना माझ्या घरचे माझ्याजवळ कोणच येत नव्हते. थोडक्यात सांगायचं, प्रत्येक सॅनिटायझरची फवारणी मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह घराघरामध्ये, बिल्डिंगमध्ये जाऊन मारलेली आहे. मग आम्ही असा कुठचा विचार नाही केला की काय होईल ना काय. मी फुकटात काहीच नाही दिलं. मी फुकटात दिलं मी कधीच बोलणार नाही. मी शेतकऱ्याकडनं ज्या रुपयाला घेतलं तो इथे येईपर्यंत जो काही खर्च झाला त्या खर्चाचे मी योगदान आम्ही घेतलं. ते धंदा केलेला नाही, आम्ही व्यवसाय केलेला नाही, आणि आम्हाला कुठच्याही प्रकारचं नुकसान सुद्धा झालं नाही. काय करोनामध्ये घरीच बसली ना लोक, टीव्ही आणि पिक्चर बघत. आम्ही लोकसेवा करताना जो आनंद भेटला, लोकांच्या बरोबर राहण्याचा जो आनंद भेटला, म्हणजे अक्षरशः पोलीस लोक सुद्धा त्रास द्यायचे त्यावेळेस, हे बंद करा. अरे लोकांसाठी काहीतरी आम्ही करतो ते करू द्या. तर त्या टायमाला आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. बऱ्या करोनाचे पेशंट, आता
ज्या ज्या घरामध्ये करोनाचे पेशंट आहेत, आमच्याकडे बरेचसे भाडोत्री होते, बॅचलर होते, त्यांच्याकडे काही पर्यायच नव्हता. हॉटेलवाले सुद्धा पार्सल आणून देत नव्हते. मग आम्ही घराघरातून बनवून ते दरवाजाच्या खालून त्यांना आमच्या प्लेटमधून आम्ही जेवण दिलेलं आहे. एक फक्त बोलायचं काम नाहीये, आम्ही केलंय. त्याही पलीकडे सांगतो, आंब्याचा सीझन होता. काही लोकांना सीझन मध्ये आंबा नाही खाल्ला तर जमत नव्हतं, तर त्यांना कोकणातून आलेल्या डायरेक्ट गाड्यातून आम्ही आंब्याच्या पेट्या इथे घ्यायचो. ते शॉर्टनीकडून भाव टू भाव आम्ही त्या आंबे पण लोकांना दिलेले आहेत. असं नाही की सगळ्या गोष्टी केल्यात. आमचे कार्यकर्ते डोक्यावरती त्या पेट्या घेऊन या ठिकाणी काम केलेलं आहे. काही ठिकाणी वयोवृद्ध आहेत, या सेक्टर 3, 4, 5, सेक्टर 17 हे वयोवृद्ध. या वयोवृद्धांकडनं आम्हाला फोन यायचे, अरे भरतभाई एक अर्धा किलो टमाटी पाठव, कोथिंबीर मिरची पाठव. त्या आम्ही पाठवलेल्या आहेत. आणि हे मी नाही केलं, माझ्या कार्यकर्त्यांना मी सांगायचो, हे बाबा ही अशी ऑर्डर ते देऊन टाक. आणि कार्यकर्त्यांनी पण असा नाही विचार केला. कार्यकर्त्यांना काय, तिथे 2 टाइम चहा मिळायचा, आम्ही 2 टाइम चहा मागवायचो, ते पण घरातून. म्हणजे चहा वगैरे तेवढंच. आणि त्या ठिकाणी चांगल्यापैकी आदरणीय दादांच्या, मला तर वाटतं करोना काळामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी जेवढ्या कुटुंबाला अन्न पुरवठा केला तो कोणीही केला नसेल. किंबहुना सर्वच पक्षाचे नेते मंडळी आपापल्या घरामध्ये आपल्या जीवाचं रक्षण करत होते. परंतु आम्हाला दादांचे आदेश होते. प्रत्येक टायमाला दादांचे फोन असायचे. दर 2 दिवसांनी प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करायचे, तुझ्या विभागामध्ये काही कमी आहे का. आम्हाला धान्याचे पॅकेट्स लोकांना वाटण्यासाठी जर कोणी दिले असतील तर आदरणीय, बरेचसे कार्यकर्ते बोलतात मी वाटले, नाही, दादांनी दिले. दादांनी आमच्या घरापर्यंत पोहोचवले, कार्यालयापर्यंत पोहोचवले, आणि त्याचं वाटप आम्ही केलेलं आहे. दादांनी जर दिलं नसतं तर कोण आजच्या तारखेत कोण नाही. माझा नेता त्याच्यामुळेच मला आवडतं. दादांनी त्या टायमाला कोणी मागितलं होतं दादांकडे की बाबा मला हे द्या, माझं हे कमी आहे, ते कमी आहे. परंतु दादांनी त्या टायमाला, मला आठवतंय, संदीप नाईकांना 2 वेळा करोना झाला, 2 वेळा. याचा अर्थ ते घरी बसून नाही राहिले, हॉस्पिटलमधून बाहेर आले, परत कामाला लागले. म्हणजे अख्खं कुटुंब, म्हणजे दादांपासून संकल्प नायकांपर्यंत संपूर्ण कुटुंब हे प्रत्येक विभागात डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी त्यांनी ह्याच्याशी संपर्क, त्याच्याशी संपर्क, प्रत्येक 15-8 दिवसांनी दादा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेट द्यायचे. प्रशासकीय कारभार होता. पण ज्या वेळेस की मला आठवतोय, नाईक साहेब 95 सालामध्ये प्रथम महापौर संजू नाईकांना बसवण्यासाठी आले. म्हणजे संजू नाईक म्हणून नाही, पण महानगरपालिकेमध्ये सगळ्यात पहिली सत्ता आल्यामुळे दादा महापालिकेत आले होते. त्याच्यानंतर करोना होईपर्यंत दादांनी महानगरपालिकेची पायरी चढली नव्हती. परंतु ज्या वेळेस नवी मुंबई संकटात होती त्या टायमाला कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये, गैरकारभार होऊ नये, लोकांची सेवा सुरळीत चालावी याकरता दर 8 दिवसांनी आदरणीय दादा आयुक्तांची भेट घेऊन असलेल्या समस्यांचं निवारण करण्यासाठी एखाद्या नगरसेवकासारखं काम केलेलं आहे त्यांनी. आणि असा आदर्शशील नेत्याच्या बरोबर काम करताना किती आनंद होतो. नक्कीच सर. जेव्हा जेव्हा नेत्यांनी मी काम केलंय असं सांगितलं तेव्हा एक त्यांच्यात वेगळाच आक्रोश असतो, बोलण्यात पण असतो. पण जेव्हापासून मी तुमच्याशी गप्पा मारतीये, तुमचा शांत संयमी स्वभाव आणि लोकसेवेचा जो आनंद आहे तो तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसतोय. आणि या सगळ्या प्रवासात कुटुंबाची साथ असेल, कार्यकर्त्यांची साथ असेल, तर आत्ताचा पुढचा निवडणुकीचा प्रवास, तुमची घोडदौड चालूच राहणार आहेत. मतदारांना काय सांगावं असं वाटतं तुम्हाला? मी मतदारांना एकच सांगेल, आता अख्खं जग सांगते पण मतदार काय ऐकत नाही, कळत नाही. आज मला एक सांगा की काही पैशांनी मत विकत घेणे किंवा देणे हे चुकीचं आहे.
मला अभिमान आहे, मी कुठच्याही माझ्या 3 निवडणुका निवडून आलो. मी कोणत्याही मतदाराला एकही रुपया न देता मी निवडून आलेलो आहे. काय होतं की तो उमेदवार पैसे देतो म्हणजे काय करतो, तो तुम्हाला विकत घेतो. तो 500 रुपये जर आज देत असेल, 1000 रुपये देईल, 5000 देईल, परंतु त्या 5000चे एका माणसामागे तो 50,000 लाखो रुपये कमवणार आहे. ते कोणाचे पैसे कमवणार? तुम्ही दिलेल्या टॅक्स रुपी पैशातल्या कामातून तो त्या ठिकाणी काढणार. कोण समज म्हणजे तो काय देव आहे का? हे अशी मूठ केली आणि असं सोडलं नाही ना. माझं मत आहे की तुम्ही खरंच त्या ठिकाणी निष्क्रिय असेल त्याला अजिबात मतदान करू नका. हे निष्क्रिय लोक निवडून आल्यानंतर त्या सभागृहात काय करणार हो? आज महानगरपालिकेमध्ये जाऊन असं ठोंप्यासारखं बसायचं ते. अहो तिथे एक जबाबदार माणूस पाठवा. तो पैसेवाला आहे, तो इम्पोर्टेड गाडी घेऊन फिरतो, तो चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये पार्टी देतो म्हणून तो चांगला नेता असं जर कोण बघत असेल तर अशापेक्षा न लढलेलं चांगलं. कोण जर पैसे देत असेल ते नाकारा. नाकारा. पैसे कमवण्याचे बरेचसे चांगले चांगले माध्यम आहेत. आज काय झालंय की आपण लोकांना नावं ठेवण्यापेक्षा आपण स्वतःच विचार करा. 5 वर्षातून एकदा संधी येते. आज आज मी माझ्या विभागामध्ये सेक्टर 1-2 मध्ये खरंच सांगतो तुम्हाला, आजही असे मतदार आहेत की मला कळतं की हे मतदान माझं आहे. किती लोक फिरली, किती लोकांनी काही आमिषे दिली, तरी सुद्धा ते मतदान जाणार नाही याची मला गॅरंटी. कारण मी सुद्धा खात नाही. मला खायची गरज नाही. मला मोठे व्यवसाय करायची गरज नाही. मी आर्टिका सारख्या गाडीमध्ये आजही फिरतोय. मला लोक बोलतात अरे हा शो ढोंग करतोय. ढोंग करायची काय गरज आहे? माझ्याकडे जे आहे ते मी करतो. आज 95 सालापासून मी सत्तेच्या बरोबर पाठीमागे. दादांनी मला मोठा आशीर्वाद दिलाय आणि असं असताना सुद्धा कारण मला नकोय ते. चुकीच्या मार्गाने आलेले पैसे हे शेवटी चुकच होते. आणि त्याच्याकरता आता जागृत मतदारांनी लोकांना बोलण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करा. जे काही येतील परंतु तुम्हाला जे योग्य उमेदवाराची पारख घ्या. विनाकारण काहीतरी पैसे वाटले, हे झालं शेवटच्या दिवशी चुकीचे आहे ते. हे पैसे आयुष्यभरात पुरणार नाही. तुम्ही देशाचं वाटकुळू करताय, माझ्या नव्या मुंबईचं वाटकुळू करताय. पैसे घेऊन मतदान करू नका, हीच मी विनंती. धन्यवाद सर. आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला नवी मुंबई आवाजकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.